रेकॉर्ड स्टार्ट. आता तुम्ही माझी मुलाखत घ्या. मुलाखत. आपण आधी हे इथे चिप्स ठेवले हे चिप्स असं तुम्ही ते काळ्या प्लेटवर मांडले ना तर त्याचा एक रंग उठून दिसतो. याचं कारण तुम्ही सांगू शकाल का? हा, त्याचं कारण असं आहे की गडद कॅनव्हासवर पांढरे रंग नेहमीच उठून दिसतो. हे वाक्य कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय आम्हाला. हे कुठं होतं? ते आमच्या एका नाटकात होतं. बेसनाचे लाडू. बरं. अरे प्रेक्षकांमधनं बेसनाचे लाडू आलेले आहेत. कुठे आहेत प्रेक्षकांमधनं बेसनाचे लाडू? त्याच्यावर लिहिलेलं आहे त्याच्यावर लड्डूज इंडियन स्वीट वगैरे. चांगले प्रेक्षक चांगला आहे आपला. प्रेक्षक चांगला आहे आपला. प्रेक्षक उत्तमच असतात. मग काय, त्याशिवाय आपण प्रेक्षक चांगले नसतील तर प्रेक्षक येणार कुठनं? बरोबर. तर आता आपण ह्याच्यात हे बटाट्याचं सारण. येस. आणि मी तुम्हाला या डिशचं एक वैशिष्ट्य सांगते. म्हणजे कसं आहे, तुम्ही संध्याकाळी ऑफिस मधनं आलात की अगदी 10 मिनिटात तुम्ही हे करू शकता. म्हणजे काय करायचं, बटाटे आधी उकडून सारण तयार करून ठेवायचं आणि मग आल्या आल्या फक्त सारण भरलं आणि मग कांदा टोमॅटो टाकून शेव टाकून थोडस आपली चिंचाची चटणी घातली की इतका स्वादिष्ट पदार्थ माहितीये का. आणि कसं आहे, म्हणजे फक्त मुलांना आवडतो अशातलाही भाग नाहीये. म्हणजे तुमचे हे तुमचं वाक्य आहे. मीच म्हणलं. तुम्ही माझी वाक्य सोडू नका हो. बोला बोला बोला. तर आमचे हे ऑफिस मधनं आले की इतका त्यांना आनंद होतो, असा काहीतरी नवीन पदार्थ आपल्या बायकोनी केलाय. बरोबर. म्हणजे तशी सुगरण आहेच मी. बरोबर. काही वाद नाहीच आहे. बरोबर. म्हणूनच तुम्हाला हॅलो सखी या शोवर आम्ही आणलं नाही का? अगदीच बरोबर. पण तुम्ही काय करताय? नाही, आम्ही सखी नाही, तेच म्हणलं मी की मी सूत्रसंचालक आहे या शोचा. हो, जरा थांबा, मला तिकडे जाऊ द्या. बर, हे दुसरं आता डेकोरेशन आपण जे म्हणतो ना, पदार्थाचं डेकोरेशन, ते खालील पदार्थ करीत आहेत. खालील म्हणजे प्लेटच्या खाली जे असते. टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा. आणि कांदा बारीक चिरणं हे अगदीच महत्वाचं आहे. कारण कांदा जर मोठा झाला तर हे जे आपण म्हणतो टोस्टिटोस, बरोबर आहे, तर ते ओव्हरफ्लो होतात, बर्स्ट होतात. ते अगदीच इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर. येस येस. प्रेक्षकांमधून एक प्रश्न आलेला आहे. कुठे प्रेक्षक? अरे उभे फिरतायत प्रेक्षक नुसते. काय प्रश्न आहे प्रेक्षकांचा? हा, ठीक आहे. त्यांना कळलं, प्रश्न नव्हता त्यांचा, त्यांचा डाऊट सॉल्व्ह झाला. आणि कसं आहे, हीच या पदार्थाची खरी गंमत आहे की पौष्टिकही आहे, कमी वेळेतही होतंय. अगदीच बरोबर. आणि लोकांना हेही कळत नाही की कशाचं केलं. बरोबर आहे. पण स्वस्तही आहे. म्हणजे दुसऱ्याला आपली रेसिपी कॉपी करता येण्याचा चान्स थोडा कमी. बरोबर. प्लेजरिझम थोडक्यात होणार नाही, कारण अमेरिकेत प्लेजरिझम करू नये असं म्हणतात लोक. तर जसे आपण पाहत आहात, हळूहळू डेकोरेशन चालू आहे. परत एकदा प्रश्न आलेला आहे. प्रेक्षक फारच प्रश्न विचारतात. तुम्हाला इथे पैशातून बोलवलंय ना, आम्ही प्रश्न नाही विचारायचा मग. हा, परत सखी काय करते? सखीची सखी एक तिथे झोपलेली आहे, ते दिसणार नाही आपल्याला आता. मग ती सखी जरा आजारी असल्यामुळे ती झोपलेली आहे. आणि दुसरी सखी जिची ही ओरिजिनल आयडिया आहे, ती कॅलरी बर्न करण्याच्या नादात काहीतरी जिम मध्ये जाऊन करत बसली. बर, तुम्ही बघा कशी जाळलेल्या कॅलरीज परत गेन करण्यासाठी हा एक उत्तम चांगला पदार्थ आहे. ठीक आहे, ठीक आहे. हे तुम्हाला कळलं असेल. येस येस. तर कुठलीही व्यावसायिक विश्रांती न घेता तुम्ही हे दाखवताय, याबद्दल तुमचं विशेष कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि तसं आपण पाहू शकतो. तुम्हाला गंमत सांगते. हा, एकदा काय झालं, येस, चिंटू आला आमच्या घरी. हा, आणि म्हणला आई मला भूक लागली. आमचा चिंटू तेच करतो. पुढे. आणि मी म्हणलं राजू तुला काय पाहिजे? तर तो म्हणला आई काहीतरी मस्त कर. आता मस्त कर म्हणल्यावर मुलांना आजकाल शिरा पोहे असल्या गोष्टी चालत, उपमा तर अजिबातच नाही, टर्न ऑफ आहे उपमा सध्या. मग मी म्हणलं करायचं काय आता या चिंटूसाठी? बरं, पौष्टिक पदार्थ करणं महत्वाचं. आजकाल मुलांची वाढ फार महत्वाची असते. मॅकडोनल्ड्स काय, म्हणजे आपल्या पूर्वीच्या ज्या सवयी होत्या त्या काही उरल्याच नाही. बरोबर आहे. शुभम करोती वगैरे कोणी म्हणतच नाही. मायली सायरस पार्टी इन द USA म्हणतात, बाकी काही नाही. त्यामुळे मग मी म्हणलं की करायचा काय पदार्थ. बरोबर आहे. त्यात त्याला आवडलाही पाहिजे, पण 4 भाज्या पोटात जाणं हे अतिशय महत्वाचं. बरोबर आहे. पण चटपटीत पाहिजे, नाही तर कोणी खाणार नाही. अगदीच बरोबर. आणि वर 2-3 मित्रांनाही घेऊन येतो. येत नाही. मग हे वाईट आहे का चांगलं आहे? अहो म्हणजे आमचे पगार किती, आम्ही 3 मुलांना पोसायचंच असतं तर आमचीच असती ना. बरोबर आहे.
मग तुम्ही तुमच्या चिंटूला पाठवत नाहीत का बाहेर मित्रांकडे त्यांच्या? अगदी स्पष्टपणे सांगितलंय कुठेही जाऊन खायचं नाही. आवडत नाही का चिंटू? बरं म्हणून तो तुम्ही मित्रांना आणतो, कळलं का? तुम्ही त्याला सूट द्या की तुम्ही जात जा, म्हणून तो एकदाही तुमच्याकडे खायला येणार नाही तुमच्या घरात. बघा पण चिंटूला माझ्या हातचं सोडून काही चालतच नाही. अच्छा असं आहे होय. बरं आजीच्या हातच्यालाही तोंड लावत नाही. बरं काय सांगायचं? चिंटू म्हणजे अगदी स्टबर्न आहे तुमचा. करणार काय चिंटूला? जरा सरळ करा तुमच्या चिंटूला. तुम्हाला काय सांगते, हा चिंटू म्हणला वेगळा पदार्थ हवाय. हा पदार्थ मी चिंटूसाठी केला. हा काय आवडला त्याला मी तुम्हाला काय? हो ना, आता ते मला खाल्ल्यावर मलाही आवडेल असं दिसतच आधी सांगितलंच की तो बरोबर आहे सुगरण. चिंटूला कुठलाही पदार्थ आवडणं हे फार महत्वाचं आमच्या घरात. बरोबर आहे. असं आहे, आमचं सगळं त्याच्या भोवतीच फिरतं. बरोबर, हिंडून फिरून चिंटू. हसू नका हो, रेकॉर्डिंग चाललंय, कार्यक्रम एअर करायचा नंतर. अगदी बरोबर आहे तुमचं. कट करायला लागणार आहे मला. तर हा चिंटूचा अतिशय आवडीचा पदार्थ. ह्याच्यावर आता शेवटचं डेकोरेशन म्हणून आपण थिन शेव बरं का, अगदीच बारीक अमेरिकेत आणा किंवा इंडियात आणा काहीच फरक पडत नाही. 0 नंबरची शेव. 0 नंबर, 0 नंबरचा हेअरकट जसा असतो तशी 0 नंबरची शेव. असं गेलात जर फरसाणाच्या दुकानात वगैरे, त्यांना फक्त सांगा की 0 नंबरची शेव द्या, ते बरोबर तुम्हाला. बरोबर. 0 नंबरची शेव पण महाग असते का 0 रुपीजलाच असते? नाही महाग असते का? अरे पण आपल्या खिशाला परवडेल. बरोबर, खिशाला परवडणार आहे असा हा पदार्थ आहे. मी तुम्हाला सांगतेय काय, मॅकडोनल्ड आणि पिझ्झा हट मध्ये जाऊन काय ते 40-50 रुपये खर्च करून काहीतरी वायफळ खाण्यापेक्षा मी म्हणते खर्च करा ना 10-15. झकास झटपट घरच्या घरी असं याचं मी काय म्हणतात याला, छोट्या आन्सर इन 1 सेंटेन्स जर म्हणायचं झालं तर झकास झटपट घरच्या घरी असं आपण याला म्हणूया. तुम्हाला अगदीच कळलंय हो. ते म्हणूनच सूत्रसंचालक आहे ना मी, आणि परत रेकॉर्डिंग मीच करतोय म्हणून कोण आमचा जरा मॅनेजर आहे त्याला बघितलं पाहिजे. 2-2 कामं करून घेतोय माझ्याकडनं, पैसे एकाचेच देणार आहे, त्याला हा पदार्थ खायला घालतो म्हणजे मला जरा पगार वाढ मिळेल. तर अशा तऱ्हेने आपले हे बरं, ह्याला म्हणायचं काय? याला आपण म्हणायचं शेव बटाटा टोस्ट. बरं, म्हणजे पुऱ्यांच्या ऐवजी जे आपण पुऱ्यांच्या ऐवजी जे आपण टोस्टिटोज वापरलेत ते हे थोडक्यात टोस्टिटोज. आणि नावातली क्रिएटिव्हिटी बरोबर आहे, ती सुद्धा मीच. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपले शेव बटाटा टोस्टिटोज तयार झालेले आहेत. बरं, प्रेक्षक काय अंतिम प्रश्न आहे का विचारून टाका पटकन, यानंतर प्रश्न नाही विचारायला. सगळे प्रश्न सगळ्यांची उत्तरं मिळाली आहेत का? प्रेक्षकांनी ऑलरेडी खाऊन झालं का? अरे प्रेक्षकांची अर्धवट वाटी इथे दिसते आपल्याला. वाटी नाही होती, प्लेट आहे ती आजींसाठी. अरे प्लेट आहे. बरं ठीक आहे. हाच आमचा चिंटू खरं तर. हो, हाच चिंटूला प्रेक्षक म्हणून आणलं तुम्ही, हे सांगायचं नाही का आम्हाला आधी? काय रे चिंटू, आवडलं का तुला? आवडलं ना? अरे नाही चिंटू, आजपासून मीही सांगतो तुला, तू हेच खात जा. आमच्या चिंटूला सुद्धा आम्ही हेच दाखवणार, सांगणार की एक चिंटू वेगळा आहे, तो तुझ्यासारखाच मॅकडी आणि पिझ्झा हट मध्ये जाऊन त्याचे केस गेलेत, आणि आमचा चिंटू शाहरुख खानचा फॅन, ते असे घने मुलायम काले बाल वगैरे त्याला आवडतात ना. त्याला सांगणार आहे मी की बघा एक चिंटू _1 स्कोर नाव आहे काय बघा, पण इंटेंडेड आला बघा बरोबर, चिंटू _1. तर त्याचे केस गळलेले आहेत मॅकडोनल्ड पिझ्झा हट मध्ये जाऊन. तर तुझे केस जर काय गळून द्यायचे नसतील तर त्यावर एकच उपाय, शेव बटाटा टोस्टिटो.